नमस्कार, तुमचं स्वागत आहे सोनाली स्टोरीजमध्ये. आज आपण साजरी करतो पवित्र आणि मंगलमय अशी रामनवमी. रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव. रामनवमी म्हणजे एक फक्त सण नाही, तर तो आहे एक आदर्श, संयम आणि धर्म यांचा उत्सव. आज आपण बघणार आहोत प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून ते रावणावरच्या विजयापर्यंतच्या काही प्रेरणादायी अशा कथा. पाहूया प्रभू श्रीरामांची जन्माची कथा. अयोध्येचे महान राजा दशरथ खूप पराक्रमी आणि न्यायप्रिय होते. त्यांच्याकडे सर्व काही होते, संपत्ती, सत्ता, मान. पण एकच गोष्ट नव्हती, अपत्य. हे दुःख त्यांना सतत त्रास देत होतं. शेवटी त्यांनी ऋषींच्या सल्ल्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर अग्नीमधून एक दिव्य प्रसाद प्राप्त झाला. तो प्रसाद त्यांच्या 3 राण्यांमध्ये वाटण्यात आला. काही काळानंतर अयोध्येत आनंदाचा क्षण आला. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला मध्यान्ह काळात प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला. तो क्षण म्हणजे धर्माचा पुनर्जन्म होता. यातून आपण शिकतो, जीवनामध्ये संयम आणि श्रद्धा ठेवली तर चांगल्या गोष्टी नक्कीच घडतात. चला तर पाहूया पुढची कथा, माता अहिल्याची. एक अत्यंत सुंदर आणि पवित्र स्त्री होती, अहिल्या. ती महान ऋषी गौतमांची पत्नी होती. पण एका चुकीमुळे किंवा दैवाच्या खेळामुळे तिला शाप मिळाला आणि ती दगड बनली. कल्पना करा, ना बोलता येतं, ना हालचाल, फक्त शांतपणे वर्षानुवर्ष पडून राहणं. पण तिच्या मनात एकच आशा होती, एक दिवस राम येतील. आणि अखेर तो क्षण आला, जेव्हा भगवान राम त्या मार्गाने गेले. त्यांच्या पवित्र चरणांचा स्पर्श होताच अहिल्या पुन्हा जिवंत झाली. तो क्षण म्हणजे केवळ शाप मुक्ती नव्हे, तो होता आशा, श्रद्धा आणि कृपेचा विजय. इथे आपण शिकतो, आपल्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी भगवंतांची कृपा असेल तर प्रकाश नक्की येतो. पुढची कथा, मरीच राक्षसाचा वध. वनवासात असताना एक अत्यंत कपटी राक्षस होता, मरीच. तो रावणाचा साथीदार होता. त्याने एक योजना आखली, सीतेला फसवायचे. त्याने स्वतःचं रूप बदललं आणि एक सुंदर चमकणारा सुवर्ण मृग बनला. जेव्हा सीतेने तो मृग पाहिला, तिला तो खूप आवडला. ती रामाला म्हणाली, मला हा मृग हवा आहे. राम तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे गेले, पण तो एक सापळा होता. शेवटी रामाने बाण सोडला आणि मरीचीचा वध झाला. यातून आपण असे शिकतो की जी गोष्ट खूप आकर्षक दिसते ती नेहमी चांगली असतेच असे नाही. मोह आणि भ्रम आपल्याला चुकीच्या निर्णयाकडे नेऊ शकतात. पुढची कथा, रामाचा वनवास. अयोध्येत आनंदाचं वातावरण होतं. रामांचा राज्याभिषेक होणार होता. पण एका वचनामुळे सर्व काही बदललं. राजा दशरथांनी दिलेल्या वचनामुळे रामांना 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. रामांनी कोणतीही तक्रार न करता हा निर्णय स्वीकारला. सीता आणि लक्ष्मण देखील त्यांच्यासोबत गेले. राजा दशरथ दुःखाने कोसळले, पण राम ठाम राहिले. यातून आपण शिकतो, कर्तव्य आणि वचनासाठी त्याग करणं म्हणजेच खरा धर्म. पुढची कथा, माता शबरीची. घनदाट जंगलात एक छोटीशी झोपडी आणि त्यात राहणारी एक साधी, निरागस पण अत्यंत भक्त स्त्री शबरी. ती गरीब होती. समाजाने तिला कधी स्वीकारलं नव्हतं, पण तिच्या मनात एक गोष्ट होती, माझे राम एक दिवस माझ्याकडे येणार. दररोज ती पहाटे उठायची, झोपडी स्वच्छ करायची, रस्ता साफ करायची. जणू काही आजच राम येणार आहे. ती जंगलात जाऊन बोरं गोळा करायची, पण प्रत्येक बोर ती स्वतः चाखायची. का? कारण तिला खात्री करायची होती, रामांना फक्त गोडच बोर मिळायला हवं. दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली,
पण तिचा विश्वास टळमळला नाही. आणि मग तो क्षण आला. भगवान प्रभू श्रीराम तिच्या झोपडीत आले. ती आनंदाने रडू लागली. तिचं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटलं. तिने प्रेमाने ती बोरं रामांना दिली आणि रामांनी ती आनंदाने स्वीकारली. कारण त्या बोरांमध्ये फक्त चव नव्हती, तर होती शुद्ध भक्ती, प्रेम आणि समर्पण. यातून आपण असे शिकतो की देवाला श्रीमंतीची नाही, तर आपल्या मनातील प्रेमाची आणि श्रद्धेची गरज असते. पुढची कथा रामभक्त श्री हनुमानजींची. रामभक्त हनुमान नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येते शक्ती, भक्ती आणि निस्वार्थ सेवा. माता सीतेचा शोध लावणं हे खूप मोठं आणि कठीण काम होतं. समोर होता अथांग समुद्र. सगळी वानरसेना विचारात पडली होती. हा समुद्र कोण ओलांडणार? तेव्हा जांबवंतांनी हनुमानाला त्याची शक्ती आठवण करून दिली आणि अचानक हनुमानाला स्वतःची ताकद आठवली. त्यांनी एक मोठी उडी घेतली आणि समुद्र ओलांडायला सुरुवात केली. मार्गात अनेक अडथळे आले, राक्षस, भ्रम, अडचणी, पण हनुमानजी थांबले नाहीत. शेवटी ते लंकेत पोहोचले. तिथे त्यांनी खूप शोध घेतला आणि अखेर त्यांना माता सीता अशोक वाटिकेत सापडली. त्या क्षणी त्यांनी रामांची अंगठी सीतेला दिली आणि तिला आशा दिली, राम तुम्हाला वाचवायला येत आहे. नंतर त्यांनी लंकेला आग लावली आणि परत येऊन रामांना सर्व हकीकत सांगितली. यातून आपण असे शिकतो की आपल्यामध्ये खूप शक्ती आहे, पण आपण ती ओळखायला हवी. आणि जर श्रद्धा आणि निष्ठा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि आजची शेवटची कथा रावणावरचा विजय. शेवटी तो दिवस आला जेव्हा भगवान राम आणि रावण आमने सामने आले. एका बाजूला होते राम, शांत, संयमी, धर्माचे पालन करणारे, आणि दुसऱ्या बाजूला रावण, अत्यंत शक्तिशाली, विद्वान पण अहंकारी. युद्ध खूप भयंकर होतं. बाणांची देवाणघेवाण, गर्जना, रणभूमीवर तणाव. रावणाकडे अपार शक्ती होती. त्याला पराभूत करणं सोपं नव्हतं. पण रामांनी कधीच संयम सोडला नाही. ते नेहमी धर्माच्या मार्गावर ठाम राहिले. शेवटी रामांनी एक दिव्य बाण सोडला आणि तो बाण थेट रावणाच्या अंताला कारणीभूत ठरला. रावणाचा पराभव झाला आणि त्या क्षणी सत्याचा विजय झाला, धर्माचा विजय झाला. ते फक्त एक युद्ध नव्हतं, तो होता अहंकारावर नम्रतेचा विजय, वाईटावर चांगुलपणाचा विजय. यातून आपण असे शिकलो की वाईट कितीही शक्तिशाली असलं तरी शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो. तर मित्रांनो, ही होती रामनवमीची खास कथा आणि त्यातील प्रेरणादायी प्रसंग. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी सोनाली स्टोरीजला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्रीराम.